नमस्कार मंडळी, कविताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण रक्षाबंधन स्पेशल मिठाई बघणार आहोत. तीही फक्त 5 मिनिटात झटपट तयार होते. रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. इथे मी ब्रेड घेतलेला आहे. नॉर्मल आपला 20 रुपयाचा छोटा ब्रेड घेतला तरी भरपूर गुलाबजाम होतात ह्याच्यामध्ये. ब्रेडच्या कडा कापून घ्यायच्या आणि सर्व कडा कापून झाल्यावर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. हे अशा पद्धतीने सर्व तुकडे आपण एका प्लेटमध्ये घेऊया ब्रेडचे. आता आपण हे एका प्लेटमध्ये घेतलेले आहे. तर ह्याच्यामध्ये केसर भिजवलेली आहे पाण्यामध्ये, ती थोडीशी ॲड करूया. आणि 2-3 चमचे फक्त अवघे दूध लागतं आपल्याला. थोडं थोडं करून मळून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं मळून. तर ह्याच्यामध्ये हलकासा छोटा चमचा तुम्ही तूप घ्यायचं आहे, साजूक तूप. हे पहा, असा गोळा होईल असं मळायचं आहे. तर ह्याच्यामध्ये हलकासा साजूक तूप घ्यायचं आहे, अर्धा चमचा. पुन्हा सर्व मिश्रण एकजीव करून घट्ट गोळा करायचा. अगदी हलक्या हाताने पीठ मळतो तसं गोळा करून घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने. आणि आता इथे मी बदाम घेतलेले आहेत कट करून थोडेसे. त्याच्यामध्ये एक मिल्क पावडरचा पाऊच घ्यायचा आहे, 10 रुपयाला मिळतो तो. गुलाबजामच्या मध्ये आपण फिलिंग भरणार आहोत. थोडीशी केसर घ्यायची दुधात किंवा थोडीशी पाण्यामध्ये भिजवून, आणि हे सर्व थोडं थोडं दूध टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता थोडं थोडं गोळा घेऊन पेढ्या स्वरूपात गोल करायचा आहे आणि थोडंसं मध्ये चपटा करून त्याच्यामध्ये आपण जे बनवलेलं मिश्रण आहे, मिल्क पावडर, बदाम आणि केसरचं, ते मध्ये भरायचं आहे. आणि बंद करून आपण आता तो पेढ्यासारखा गोळा करायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही गोल करा किंवा हलकेसे चपटे करा. कुठल्याही आकारात गुलाबजाम तुम्ही बनवू शकता. सर्व गुलाबजाम अशाच पद्धतीने बनवायचे. हा दुसराही गुलाबजाम आपला रेडी झालेला आहे. अशा पद्धतीने सर्व गुलाबजाम बनवून घ्यायचे. हे पहा, आपले सर्व करून झालेले आहेत. आता हे सर्व गुलाबजाम आपण फ्राय करून घेणार आहोत. जास्त तेल गरम नाही पाहिजे, हलकंसं गरम पाहिजे.
दोन्ही बाजूनी मस्त फ्राय करून घ्यायचे, हलकासा ब्राऊन सोनेरी कलर येईपर्यंत. हे पहा, हलका हलका कलर येत चाललेला आहे. दोन्ही बाजूने छान फ्राय करून घ्यायचे. हे पहा, आपले गुलाबजाम फ्राय झालेले आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. असा मस्त कलर आला पाहिजे. आता हे सर्व काढून घेऊया एका प्लेटमध्ये. मस्त कलर आला आहे ना आपला. आता इथे आपण पाक करायला घेऊया. इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1.25 वाटी पाणी घेतलेलं आहे गुलाबजामचा पाक बनवण्यासाठी. आपल्याला एक तारी पाक नाही बनवायचा आहे, गुलाबजामसाठी लागतो तसा फक्त चिपचिपीत पाक बनवायचा आहे, थोडासा चिवट. दोन वेलची टाकलेली आहे फोडून. मस्त आपला पाक होत आलेला आहे. आता हा पाक हलकासा कोमट असतानाच आपले हे गुलाबजाम सर्व त्याच्यात ॲड करायचे आहेत. एक 5 ते 7 मिनटं. आणि आता सर्विंगमध्ये सर्व करूया. आहे की नाही मस्त रसरशीत छान गुलाबजाम झालेले आहेत आपले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आहा हा, मस्त भन्नाट रसरशीत गुलाबजाम झालेले आहेत आपले. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. खूप सोपी आहे बनवायला, काही जास्त साहित्य लागत नाही. भेटूया अशाच पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत